नमस्कार भावा बहिणींनो, आम्ही आता असं काम आणले बघा, घरात बसून करायचं. असं चिटकवायचं आहे. म्हणजे ती बैलपोळा सण म्हणून असतो नाही कर्नाटकी, त्या सणाला हे जर भाषण करतात तयार, ते काम आहे. असं चिटकवायचं, मग चिटकलं धावतं असं. हे आता गोंद आहे बघा, हे असं कुंड्यात घेतलं मी. हे असं त्यांच्याकडे हे असले एक कापड दिले बघा, वरनं व्यवस्थित सगळीकडे एकसारखं धरून हंतरायचं आणि वरनं असं करायचं. हे बघा असं दिसतंय. परत ह्या बाजूला असा हाय असा आणि गोंड लावायचा, त्याला आपलं वेलवेटचं कापड परत चिटकवायचं, कट करायचं. आणि बघा काय परवडतंय सांगा, 100 केले की 60 रुपये होतात. आणि एक ही 4 वेळा घ्यायला लागतो पीस. एकदा असं चिटकवायला, परत कट करायचं, परत चिटकवायचं, परत कट करायचं. किती कष्टाचं काम आहे बघा. असं कट करायला लागले बघ. हे बघा आता असं चिटकून झाले. ढीग चिटकून ठेवतात. आता त्याला कटिंग करायचं. आता असं कट करायचं बघा. हे सगळं बाहेर आलेलं का नाही, असं कट करायचं सगळं. किती तास गेलं बघा. मी 5 वाजता बसले चिटकवायला, फक्त पलीकडचं पलीकडचं सगळं का नाही चिटकवायला मी 5 वाजता बसलेली, तेव्हा ती आता झालंय बघा. असं सगळं कट करायचं. बाहेर आलं जरा सकट राहिलं नाही पाहिजे, असं कट करायचं. असं टाकायचं. असं हे 100 पीस. आता 2 तास झाले ते नुसतं चिटकायला 100ला. हे असं सगळं कट करायचं. कितीचे काय कापड राहते बघा ह्यात. असं तुम्हाला धावते. सगळं व्यवस्थित कट झालं पाहिजे, एकदम व्यवस्थित. फक्त 2 महिने सीझन असतो, सीझनिंग म्हणजे आता सण आहे ना, तो बैलपोळा म्हणून साजरा करतात तिकडं पंढरपूर साईडच्या तिकडं, कर्नाटकी म्हणून म्हणतात. पण कर्नाटकी बिंदुरीला झाला, पण बैलपोळा पण सण मोठा साजरा करतात वाटतं. बैलाला ही भाषण बांधलेलं असते, त्याची सजावट वगैरे असतात, गोंड वगैरे लावलेलं असतात, आरसे लावलेलं असतात. ती मी परवा तुम्हाला व्हिडिओमध्ये दावलं असेल, ते फुलं मी करत होतो नाही, त्या ह्याला चिटकलेलं असते तसली फुलं. आणि त्यात त्या पांढरं राहतोय भाग, त्यात गोल असते, त्याच्यात आरसं वगैरे चिटकलेलं असते. आता हे आम्ही काम केलं का नाही, ह्याला आता परत कडनी ह्या सगळ्या पूर्ण ह्याला लेस लावतात बघा. किती मिनिटं लागते कट करायला. असं होत नाही पटपट कट. आणि कातऱ्यासनी लय धारापी नाही येतात. कसं काम आहे बघा, घरात बसलेलं काम. मी पहिले जात होतो बाजारला पॅकिंग करायला, पण आता मला ते होत नाही, मणक्याला जरा त्रास व्हायला लागला. आता असं हे गोल केले. ह्या बाजूला पण आता पांढरे कापड लावलं. आता मागच्या बाजूला वेलवेटचं कापड लावलं. हे बघा आता खळ लावल्या मी सगळ्या ह्या बाजूनं, सगळ्या आहे का, हे खळ लावल्या. आता ह्याला हे वेलवेटचं कापड चिटकवायचं. अशी वेलवेटची कापड बरोबर आकारानं कापून देतात ती. सगळं त्यांचं सामान असतं. हे असं वेलवेटचं कापड आहे बघा. हे आतली बाजू आहे आणि ही बाहेरची बाजू आहे. हे बघा असं सगळीकडं असं पसरून घ्यायचं आणि सगळ्या हाताने असं फिरवायचं. आता तुम्हाला मी दावते त्याचा आकार कसा होतोय ते. हे बघा, हे असं होतंय असं. आणि आता बाहेर आलेलं आहे का नाही, ते सगळं कट करून दावायचं. मला मी कट करून ती दावते. मी पहिलं हे चिटकून ठेवलंय बघा, हे असं. आता हे कट करून दावते तुम्हाला. एक पीस करून दावते तुम्हाला.
कंप्लीट एका बाईला का नाही हे काम करायला 8 तास लागतात. मी बरोबर 5ला बसलेली बघा, तर ते आता मला एक बाजू चिटकवायला 7 वाजले. आता ही सगळं कट करायला परत 2 तास जाणार आणि परत ही वेलवेटचं चिटकवायला ते 2 तास जाणार आणि परत ती कट करायला कम्प्लिटली 2 तास जाणार. असं 8 तास जातात बघा. 8 तासाला 60 रुपये. मग बघा हे असं होतं आकार दिलसारखा. छान आहे का नाही सांगा. याला बैल पोहायला भाशिंग तयार करतात ह्याचं. त्याला आता सगळं डिझाईन आता ह्या कडेने अशी लेस लावतात, परत इथं फुलाचा आरसं वगैरे लावतात. लय भारी असते. गोंड वगैरे लावतात. ती बैलासाठी भाशिंग असते. ती बैलपोळा सण म्हणून साजरा करतात, तिथे भाशिंग करतात. आमचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. नमस्कार. आणि नक्की कमेंटमध्ये सांगा आमचा व्हिडिओ कसं वाटतं तुम्हाला. छायालेक यूट्यूब चॅनलवर बघा व्हिडिओ कसलं भारी दिसतंय बघा, मला तेवढं सांगा. नमस्कार.